गौरी आज बरं आहे का? हा बरं आहे. जाय मग पाणी बिणी प्या, पळा फिरा थोडं, आरडू नका पण बरं का, आरडू नको म्हणलं. आधी मालिश कर म्हणती, नंतर मालिश करू. आता मला आहे ना आवरून दे, आंबे ठेवायचे मला, एक आंबा उतरायचा आहे. थोडे पाड निघले बा मम्मी, टाकी बसल्या आंब्याची. तिथं मेथी लावली होती ना पण, तिथं एवढे पाड निघले. परत हे करायला जायचं. घे लवकर खाऊन, प्रज्ञेश्वर नावीन नाही तर. घे लवकर, घे, खाय खाय खाय, टपा 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 टपा. शाबाश, चालू दे हळूहळू. म्हातारी झाली ती बिचारी, आता तिला 2018ला आणलेलं आहे. विचार कर मग, ती म्हातारी नाही तर मग आता काय जेवण आहे का? 2018, 18, 19 ते 5-7 वर्ष झाले. 7 वर्ष झाले आजी बंटीला. बंटीला 7 वर्ष झाली. बंटे खाय खाय, घे खाऊन, घे खाऊन. चला आहे ना, आता आपल्याला शावगाव जायचंय थोडं. बाबांच्या गाडीचं आहे ना स्पार्क प्लग आणि एअर फिल्टर आणायचंय. आता ते तिकडून घेऊन येतो. आता आंबे ठेवलेत, मम्मी लक्ष देईन इकडं. चला ये फॅमिली आवर ना. ते एअर फिल्टर लक्षात ठेव, एअर फिल्टर एक्सेल 100 एवढं लक्षात ठेव. नाही तर द्यायचं ना हेवी ड्युटी येते. त्या 2 प्रकारच्या गाड्या चालू झाल्यात आता. आपली ना साधी आहे, स्टार्टची नाही आहे, स्टार्टरची नाही आहे. 2 प्लेट व्हेज बिर्याणी आणि 1 प्लेट साधी बिर्याणी. झालं कल्याण, झालं शॉपिंगच झाली आता. चल याचा स्पार आहे प्रग्नेश, स्पार्क प्लग काढायचा आहे. पान आण बरं, स्पार्क प्लग काढूनच नेतो. अय बंटे, काय चाललंय तुझं? पट्टा बांधायचं काम चालू आहे. काय म्हणली मम्मी? त्याच्यावर तर खेळ आहे सगळा. पिस्टनवर जो थिनगी पडती का, याच्यातून पडती. असं खेळ असतो देऊन, त्याच्यामुळे गाडी चालती. पेट्रोल जेवढं महत्वाचं तेवढंच महत्वाचं आहे. चल रे, चल लगेच. गाडी चावी घेतली का? चल टपकन. अरे मम्मी आंब्याकडे लक्ष दे बरं काय, तिकडं बघ. त्याला येऊ शाव करून एअर फिल्टर बी घ्यायचं, पण एअर फिल्टर काही नाही घेतलं खोलून. बघू तिथं भेटन. चला आता शोरूमला आलो होतो. इकडचे दुकानं सगळे बंदच आहेत. थोडंफार आता काहीतरी बघू, इकडे तिकडे बघू भेटतं का. तसं 10-15 मिनिटात तिथे येणारच आहेत ते लोक. काय असं आहे, सकाळ 8-9 वाजले तरी दुकानं खोलले नाही बाजू. चला बघू आता, थोडं शावगावमध्ये फिरू 10-20 मिनटं बघू. घरी जायला परवडायचं नाही परत. चला भाऊ, आले वर्कर, भेटला आपल्याला एअर फिल्टर आणि कुठे स्पार्क याद का. जुना मिक्स नको बरं का, तसा ओळखू येईन तो घरी. चला आता घरी बसून टाकू. तेवढं गाडी चालू होती का नाही काय माहिती अजून कधी. त्या दिवशी एअर फिल्टर चेंज करायचं होतं मला, त्याच्यामुळे ना लई पेट्रोल पित होती ती. मरणाचं घाण झालंय ते. आता बघू किती ॲव्हरेज येते किती. त्याचं ते कोटिंग असेल ती. चला ते बसून टाकू. विकले का नाही? हा घे गाडी घरी, चल मी बसतो. घे गाडी हळूहळू. काय या बाबा इकडे या, बस लागा तेवढं. गिराईक आल्यावर जाऊया. हो हा, गाडून घेऊ ना, आधी घेऊ ना बसून. आता आहे ना याची पूर्ण हे करावं लागेल. मी आधी बसून बघतो स्पार्क प्लग चालू होती का नाही, आणि मग एअर फिल्टर चेंज करतो. आता चल, टाकीच दिली खोलून. आता सगळे क्लिअर करा बरं बाबा, ती सगळं काढा तिच्यातलं. पेट्रोल हा मग मी फिल्टर चेंज करतो. डबलला लाव रे. चला इथे फिल्टर येते, फिल्टर दे मला. बघा जुनं फिल्टर कसं काळं भंगार झालंय. आता येतो तो टाकून नवं. जातो तिकडे, गिराईक पण आलंय आंब्याला, तिकडे जावं लागेल मला. हे बसून जातो टपकन. बाबा तर तिकडे टाकी साफ करून राहिलेत. चला. अरे यार खुर्ची पडली ना वारली. आता सगळं झालंय, टाकी पण बसवली. बघू आज चालू होतं की नाही. प्रग्नेश व्हिडिओ काढीन जरा. चला करू चालू. इथे
अरे यार दे तर असं कार्बोरेटर खोलून बघायचं की आता थांब थांब जरा एकदा चालू तर होऊन दे तिला. मी टाकलं तिकडून आणा इकडं इकडं. दे रेस. अरे यार चला भाऊ आता आपल्याला हे नाही फिटरकडेच न्यावं लागेल ना. सगळं करून बघितलं काय चालू आहे ना. आता फिटरच बघन एखाद्या वेळेस टायमिंग चेनमध्ये फरक झाला असेल. हां तेच झालं असं कारण की त्याचं इंजिन बी खोललं होतं. कारण काय सांगतो नाही. नाही सेटिंगचं जे आहे ना ते थोडं अजून जास्ती ते कमी जास्ती हा. ते बी खोललं होतं ना तो. नाही 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 मग मग काही नव्हतं. इंजिन खोललं होतं ना पण तिचं तवा झाला असतं पण त्याच्यावर 2 महिने चालली गाडी. असं कर चालू झाली आता बंद पडल. बंद पडली अशी करू राहिली. काय असून प्रॉब्लेम मला कमेंटमध्ये सांगायला तुम्हाला जर कळाला असला तर. आता शिकारी चालले शिकार करायला कैरीच्या झाडावर मस्त पैकी. चला भाऊ आता इथं ह्यो आंबा आहे ना याच्या लईच पाड गळत होते. आता याला घेऊ उतरून टपाटपा आणि मग बाकी झाडावर जायचं हळूच लागन. मी चाललो झाडावर. बरं तू एक काम कर प्रज्ञेश झाडावर जाण मला कॅच देतो का. बादली आहे त्याला. बादली बी काय टेन्शन नाही मी खालचे काढतो. बाबाला बी जिथं हात पुरते तेवढ्या काढते. हात लावल्यावर पोट राहिलं प्रज्ञेश. अरे बाप रे बाबा किती पाड साईडला ठेवले ना सगळे. कुठे ठेवले पाड आणि काय रे. काय रे हे काय हा मग काय टेन्शन नाही. पुढं लगेच ठेवायला विकायला पाड लगेच विकायला ठेवायचे. चला भाऊ ये ना पुरा पिकलेला आहे आंबा पूर्ण. पुरा म्हणजे याच्या 2 दिवस 2 पिशा सापडल्या घापा घापा. हा हे बघा हात लावायला लावले पडत आहे लगेच त्याच्यात. वाजली खाली. कुठं हा मी तुझ्या खाली आहे. इकडे द्यायची रे. दे चल खालच्या खालच्या दे चल. अरे अरे पाड नको खाली. बर बर पाड लगेच शिकायचं. आता येऊ खाली मग. पहिले 2-3 बादल्या टाकून आलो. येऊ खाली. एक हा ये ना. कसं येऊ पण आता. मार मारुडी मारुडी. अरे मार नाही तू काय लागणार चला उतरा येऊ पाला शेळ्या खाते. मी माय बादली. अरे पाला घे ना शेळ्या खाते. बरं बादली घे तू मी आणतो पाला जाय. चला बाबा रे दर काय ये. एकटा पाहिलवानच पंख फडकी देतो. चला थोडा वेळ आराम करू आता. लय दमलोय आता. घाम घाम फुटलाय डायरेक्ट. पण शेळ्या आहेत की मेंढ्या आहेत मेंढ्या. वांग्याची चांगली वाढ झाली बाबा पावसामुळे आहे ना. बाजरी बघा नाही इथून तिथून सगळी उगली बाजरी आता ही. तर आम्ही चाललोय खाली वापसा झाला का नाही बघायला. बघा आता ही बाजरीच बाजरी उगली भाऊ इथं सगळी. मम्मी गेली पुढं बाबा चला. इथं बारीक बारीक काँग्रेस पण उगायला लागलंय आता. आता एक गोष्ट चांगली होईल. आता हे बारीक गवत आहे ना सगळं मरून जाईल. परत गवत उगायला आहे ना लेट होईल. मग आता जे बी पडलं होतं ना वावरात सगळं उगलं ते आता. आता आहे ना नंतर उगन. मिरच्यात तर बापरे मिरच्यात तर लय धिंगाणा झालाय भाऊ. अशी एक फळ काढायची आरामशीर बसन आपला रोटा. झाला का नाही वापसा. अरे देवा तू काय करते. मिरची घेते विहिरी कोण येतो चक्कर मारून. इथं काय गवत आहे बाबा. बापरे हिचं पाणी तर बरोबर लयच वर आलंय.
मासे आहे तिथं, मासे दिसायला लागले कवर पाणी आलंय. पण लाईट नसेल आता नेमकी, काय माहित आहे का नाही, बघू आपण एकदा चेक करून. तशी कुठे चालू नाही करायची बरं का. आहे गाड्या पण लो आहे, लो जरा. पाऊस जो आला ना 5-6 दिवस झाले, इकडे खाली आलोच नव्हतो. नारळाचा काय सीन आहे गाड्या. वा वा वा, मस्त आले गाड्या, मस्त आले. आता किती पाण्या झाल्या, 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8. आता आहे ना, हे बघा या वाढानात बी वाटतंय यांना. इथून हे काढून टाकतो गाडी मी आता. इथून त्या बाबाला, इकडे या ना. रोट्याने भोगा होऊन जाईन, तर नाशिक मारायची गवतच नाही, गरजच नाही त्या गवतावर. कस काय पाणी बघितलं आलं का? चालू केली ती मोटर मी, ते पुरं पाण्यात गेलं, ते काढावं लागेल. म्हणजे हे होत आपल्याला परत यावं लागेल ते घड काढायला. एकटा ब्लेडच नाही इथं. कोणतं घर काढायला मी काय म्हणलो होतो, ते तू नव्हतं म्हणलं का त्याच्या खाली होतं तवा. आलो ना, झाला भाऊ आता घास 2 वाफे काढून. गौरी तर लगे आरडायला लागली भाऊ, गौरीला एक तर टाकायचं नाही. तू घेतो जाळी लावा बर का. बर बर येतो ना. तिथंच टाकू नको त्यांना, आंब्याच्या झाडाच्या अलीकडेच टाक. चल वय पुढं पुढं व्हाय, चल हो पुढं. शेळ्याला, कोंबड्याला आणि राजहंसला घास इथं टाकलाय. तेव्हा अगदी गौरी किती अडवाणी करून राहिली. तिला तिथं टाकलंय बरं का, पण तिला आहे ना घासच खायचं आहे. तुला नाही आणणार मी, चला 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 तुमचं काय आहे? इथं आहे का एखादं? आहे तिथं आहे की 6 अंडे निघले बॉज. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल मनापासून तर लाईक करा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला काय आवडलं आपल्या आज व्हिडिओमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्याच. टाटा बाय बाय. पहिल्याच टाइमच झाली पाहिजे. चप्पल घालून दे, दाबी सफलतेने आज चालू केली आहे गाडी. तो चालला आहे चक्कर मारायला. एकच चप्पल घालून घ्यायला गाडी. कालपासून प्रयत्न करतोय, आज झाली चालू. आला आला आला, फुल जोरात जोरात आला. बंद नाही पडावं म्हणून आलाय. लय खर्च करून गाडी चालू केली काय. गरम होते इंजिनला, चांगलं गरम. फार इंजिनचं फुटाणा झालाय.